शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गमयाचा 12वा अध्याय 35 ते 37 ही वचने, 40 ते 41 ही वचने. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्र प्रावरणे मागून घेतली. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले. म्हणून त्यांनी जे जे मागितले ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे मिस्री लोकांना लुटले. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुखोत येथे गेले. जे जे पुरुष पायी गेले ते मुले बाळे खेरीज करून सुमारे 6 लाख होते. इस्रायल लोकांना मिसर देशात राहून 430 वर्ष लोटली होती. 430 वर्ष संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन निर्गमाचं पुस्तक त्याचा 12वा अध्याय 35 ते 37 पर्यंतची वचने आणि 40 आणि 41 ही वचने आपण बघूया. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे की देवबाप कशा प्रकारे मिस्रातून ह्या इस्रायल लोकांची सुटका करत आहे. प्रियांनो, आम्हाला दिसतंय की कितीतरी चमत्कार मिस्रामध्ये करावं लागले, कितीतरी गोष्टी परमेश्वराच्या द्वारे मिस्रामध्ये केलं, तरीही फारोचं मन कठीण होत असता देखील अद्भुतरित्या परमेश्वराने आपल्या लोकांना त्या गुलामगिरीमधून बाहेर काढलेलं आहे. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात भयानक गोष्ट असेल तर ती म्हणजे गुलामगिरी. गुलामगिरी म्हणजे कशाची पण असू द्या, पापाची असू द्या, शापाची असू द्या, प्रत्येक गोष्टीची कोणत्या नाही कोणत्या गुलामगिरी असू द्या. कोणीही मनुष्याला गुलाम होऊन राहायला आवडत नाही. कोणी मनुष्याला गुलामगिरी करायला आवडत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचं वचन सांगतं की इस्रायल मिसर देशामध्ये राहून 400 वर्ष लुटलेली होती. परमेश्वराचं वचन सांगतं एवढी भयानक गुलामगिरी इस्रायल लोकांची झालेली आहे. आणि त्यामध्ये परमेश्वराने त्याला सोडवलं, त्या मिस्रातून त्यांना बाहेर काढलं. किती चांगली गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे. प्रियांनो, त्यांना जेव्हा मोकळीकता झाली, स्तोत्रसंहिता 126 अध्यायामध्ये त्याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे की ज्या लोकांना धरून नेण्यात आलेलं होतं त्यांना जेव्हा परमेश्वराने परत आणलं, त्यांची मुखे हास्याने आणि त्यांची जीभ जय घोषाने भरलेली होती.
त्यांना असं वाटत होतं की ते कोणत्या स्वप्नात आहेत का, आमची गुलामगिरीतून कशी सुटका झाली. त्यांना असं वाटत होते जसं काही आम्ही स्वप्न पाहत आहोत. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आम्हालाही देखील आम्ही त्या गुलामगिरीमध्ये होतो, त्या शापामध्ये होतो, त्या पापामध्ये होतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त यदि नसता आला तर आज देखील तुम्ही आणि मी त्या गुलामगिरीमध्ये राहिलेलो असतो, आम्ही सोडवल्या गेलेलो नसतो. ह्या भयानक गुलामगिरी, जे पापाची गुलामगिरी आहे, त्याच्यातून आम्हाला परमेश्वराने सोडवलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलेला आहे. माझा प्रियानो, यदि पाप तुम्ही आणि मी करतो, पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन हे मरण आहे. आणि त्या मरणाचा गुलामगिरी मधून परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या ठिकाणून सोडवलेला आहे. माझा प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचं वचन सांगतंय की आज तुमची आणि माझी जीभ जयघोषाने भरणं फार गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराचा जयघोष करणं फार गरजेचं आहे. का? कारण की परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या गुलामगिरीतून सोडवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पापाच्या खाचेतून तुम्हाला आणि मला सोडवलेला आहे. आणि त्याचा बहुमूल्य रक्ताच्या द्वारे तुमची आणि माझी सुटका त्या ठिकाणाहून झालेली आहे. प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या, आज आम्ही त्या गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत, शापातून मुक्त झालेलो आहोत, पापातून मुक्त झालेलो आहोत. तर आम्ही आज आध्यात्मिकरित्या मोकळा श्वास घेऊ शकतो फक्त त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि आज मला प्रियांनो, आमच्या जीवनातून आम्ही त्या देवाचं गौरव करावं, त्या मोकळीकतेला आम्ही कायम ठेवावं. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं गलतीकरास पत्रामध्ये की परमेश्वराने तुम्हाला त्या गुलामगिरीतून सोडवलेला आहे, त्या स्वतंत्रतेसाठी स्वतंत्र केलेला आहे, परत त्या गुलामगिरीमध्ये जाऊ नका असं देवाचं वचन सांगतं प्रियानो. तर मग आम्ही त्या स्वतंत्रता अनुभवत आहोत, तर त्यामध्ये टिकून राहावं. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. चला तर आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो, प्रार्थना करतो माझा राजांचा राजा. विषय तुझ्याकडे विनंती करत आहे, आज माझ्या प्रत्येक भाऊ, माझ्या प्रत्येक बहिणी, ह्या प्रत्येकाला तू त्या गुलामगिरीमधून सोडवलेला आहे. आणि प्रभू, ते गुलामगिरीतून परमेश्वर बाप्पा तू आम्हाला मुक्त केलेला आहे, म्हणून तुझे आभार मानतो. आणि प्रभू, होऊ दे ह्या स्वातंत्र्यतेसाठी, हे अनुभवण्यासाठी तू आम्हाला स्वातंत्र्य केलेलं आहे, ते स्वतंत्र आमच्या जीवनामध्ये सदैव राहू दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि आम्ही आध्यात्मिकरित्या तुझ्यामध्ये वाढावं अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. प्रभू, सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचा प्रियगोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. शांतता मरता दयाळा, येशूचे नाम गोड फार दीनाना लागते, येशूचे नाम गोड फार दीनाना लागते, येशूचे नाम गोड फार दीनाना लागते. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.